विलियम ब्रिजेस यांचे ट्रान्झिशन्स मेकिंग सेन्स ऑफ लाईफ्स चेंजेस हे पुस्तक एखाद्या नेहमीच्या सेल्फ हेल्प किंवा मॅनेजमेंट पुस्तकासारखे नाही. हे नियम, तंत्रे किंवा ठराविक उपाय सांगत सुरू होत नाही. हे एका शांत पण खोल निरीक्षणाने सुरू होते. ब्रिजेस पाहतात की माणसाच्या आयुष्यात सतत बदल होत असतात. तरीही बदल आला की माणूस अस्वस्थ, गोंधळलेला किंवा रिकामेपणाची भावना अनुभवतो. नोकरी बदलणे, नातेसंबंध बदलणे, नवीन भूमिका स्वीकारणे किंवा आयुष्यातील एखादा टप्पा संपणे, या सगळ्यांमध्ये बाहेर काही बदलते, पण आत काहीतरी तुटते आणि पुन्हा घडते. ब्रिजेस सांगतात की ही अस्वस्थता कमजोरी नाही, ती आळशीपणा किंवा नकारात्मक विचारसुद्धा नाही, ती एक नैसर्गिक मानसिक प्रक्रिया आहे, जिला ते ट्रान्झिशन असे म्हणतात. या पुस्तकाची मुख्य कल्पना म्हणजे चेंज आणि ट्रान्झिशन यामधील फरक स्पष्ट करणे. चेंज म्हणजे बाहेर घडणारी घटना. ती तारीख, निर्णय किंवा परिस्थिती असते. नवीन नोकरी सुरू झाली, लग्न झाले, घटस्फोट झाला, कंपनीत नवीन रचना आली. पण ट्रान्झिशन म्हणजे आत चालणारी प्रक्रिया. तो बदल मनाने, भावनेने आणि ओळखीच्या पातळीवर स्वीकारण्याचा प्रवास असतो. ब्रिजेस सांगतात की अनेक वेळा लोक म्हणतात की बदल अयशस्वी ठरला, पण प्रत्यक्षात आतला ट्रान्झिशन पूर्ण झालेला नसतो. ब्रिजेस आपली मांडणी कोरड्या सिद्धांतांवर करत नाहीत, ते रोजच्या आयुष्यातील अनुभव सांगतात. ते अशा लोकांची उदाहरणे देतात ज्यांना पदोन्नती मिळाली, पण समाधान नाही. अशा संस्थांची कथा सांगतात जिथे सर्व काही बदलले, पण लोकांचा उत्साह गेला. ते असे लोक दाखवतात जे बाहेरून पुढे गेले, पण आतून अजूनही जुन्या आयुष्यात अडकलेले आहेत. या कथा साध्या आहेत, पण त्यामुळेच ते आपल्याला आपल्यासारख्या वाटतात. हळूहळू ब्रिजेस ट्रान्झिशन समजावून सांगण्यासाठी एक सोपा मानसिक नकाशा मांडतात. ते याला कठोर चौकट म्हणत नाहीत. ते म्हणतात की हा माणसाच्या अनुभवाचा नैसर्गिक क्रम आहे. त्यांच्या मते प्रत्येक ट्रान्झिशन 3 टप्प्यातून जातो. एक शेवट, एक मधला काळ आणि एक नवीन सुरुवात. पण सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ट्रान्झिशनची सुरुवातपासून होत नाही, ती शेवटपासून होते. कोणताही बदल आला की तो कितीही चांगला असला तरी काहीतरी संपते. एखादी भूमिका, एखादी ओळख, एखादी सवय किंवा जग पाहण्याची पद्धत. ब्रिजेस सांगतात की हा शेवट मान्य केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. जर माणसाने हा तोटा दुर्लक्षित केला तर तो आत साचून राहतो आणि राग, दुःख, भीती किंवा विरोधाच्या रूपात बाहेर येतो. ब्रिजेस स्पष्ट करतात की लोक बदलाला विरोध करत नाहीत, ते तोट्याला विरोध करतात. एखादी नोकरी सोडताना माणूस फक्त पगार सोडत नाही, तो आपली ओळख, आपली दिनचर्या, आपले नाते आणि स्वतःबद्दलचा विश्वासही सोडतो. हा तोटा मान्य न केला तर ट्रान्झिशन अपूर्ण राहतो. यानंतर ब्रिजेस न्यूट्रल झोनबद्दल बोलतात. हा ट्रान्झिशनमधील सर्वात गैरसमज झालेला भाग आहे. हा तो काळ असतो जिथे जुने आयुष्य मागे पडलेले असते, पण नवीन आयुष्य अजून स्पष्ट झालेले नसते. हा काळ गोंधळाने, अनिश्चिततेने आणि अस्वस्थतेचा असतो. आजची दुनिया हा काळ पटकन संपवू पाहते, पण ब्रिजेस सांगतात की तसे केल्याने नुकसान होऊ शकते. न्यूट्रल झोनमध्ये माणूस स्वतःवर शंका घेतो. गोष्टी स्पष्ट वाटत नाहीत, आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पण ब्रिजेस सांगतात की ही अवस्था चुकीची नाही. हा तो काळ असतो जिथे आतून खोल बदल चालू असतो. जुने विचार तुटत असतात आणि नवे अजून तयार होत असतात. हे भीतीदायक वाटू शकते, पण याच ठिकाणी नवीन कल्पना आणि नवीन अर्थ जन्म घेतात. ब्रिजेस सांगतात की आयुष्यातील अनेक मोठे बदल या अस्थिर काळातूनच येतात. जर हा काळ शांतपणे आणि प्रामाणिकपणे अनुभवला तर माणूस स्वतःला नव्याने ओळखू लागतो. जर तो दाबून टाकला तर बदल फक्त वरवरचा राहतो. हे पुस्तक वारंवार सांगतं की भावना ट्रान्झिशनमधील अडथळा नाहीत, त्या ट्रान्झिशनचाच भाग आहेत. फक्त योजना, तर्क आणि लॉजिक वापरून माणूस बदल स्वीकारू शकत नाही. भावना समजावून घेतल्या नाहीत तर पुढे जाणे कठीण होते. ब्रिजेस ओळखीबद्दलही खोलवर बोलतात. ते सांगतात की बदलामुळे मी कोण आहे हा प्रश्न हादरतो. भूमिका बदलली की ओळख बदलते. ट्रान्झिशन म्हणजे हाच ओळखीचा बदल. जेव्हा ब्रिजेस नवीन सुरुवातबद्दल बोलतात तेव्हा ते स्पष्ट करतात की सुरुवात एखाद्या तारखेपासून होत नाही. सुरुवात तेव्हा होते जेव्हा माणूस मनाने नवीन वास्तव स्वीकारतो आणि स्वतःला नव्या रूपात पाहायला लागतो. यासाठी स्पष्टता, अर्थ आणि पाठिंबा आवश्यक असतो. नवीन गोष्ट का महत्त्वाची आहे हे कळल्याशिवाय सुरुवात टिकत नाही. ब्रिजेस हेही सांगतात की पूर्वीच्या संस्कृतींमध्ये आयुष्याच्या बदलांसाठी विधी असायचे. ते शेवट मान्य करायचे, मधल्या काळात आधार द्यायचे आणि नवीन भूमिकेचे स्वागत करायचे. आजच्या जगात हे कमी झाले आहे. ट्रान्झिशन्स हे पुस्तक त्या पोकळीला मानसिक समज देऊन भरून काढते. या पुस्तकाचा सूर शांत, समजूतदार आणि करुणेचा आहे. ब्रिजेस कोणालाही दोष देत नाहीत. ते असे म्हणत नाहीत की लगेच मजबूत बना. ते सांगतात की लक्ष द्या, समजावून घ्या आणि स्वतःशी संयम ठेवा.
गोंधळ आणि अस्वस्थता जीवनाचा शत्रू नाही, तर बदलाचा भाग आहे. शेवटी हे पुस्तक वाचकाला सांगतं की बदल टाळता येत नाही, पण बदलात हरवणे आवश्यक नाही. ट्रान्झिशन समजला की माणूस स्वतःशी आणि इतरांशी अधिक दयाळू होतो. आयुष्यात येणारा मधला रिकामा काळ खरं तर रिकामा नसतो, तो नव्या ओळखीच्या जन्माचा काळ असतो. ट्रान्झिशन्स आपल्याला अनिश्चिततेपासून पळायला शिकवत नाही, ते अनिश्चिततेसोबत जगायला शिकवते. हे पुस्तक आठवण करून देते की जर वाट स्पष्ट दिसत नसेल तर कदाचित आपण हरवलेलो नसतो, कदाचित आपण बदलत असतो.